सॉफ्टवेअर कंपनी चालू करतोय तर काहीतरी वेगळं नाव असायला पाहिजे. त्यांच्याकडे 2 एम्प्लॉई असतील, 3 एम्प्लॉई असतील, तर अशा लोकांसाठी सुद्धा आजकाल बायोमेट्रिक सिस्टम अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्हाला मध्ये काहीच कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही. तर सॅलरी कॅल्क्युलेशन करायला, त्याच्या लिव्स किती होत्या, की माझा एम्प्लॉई खरोखर फील्डवरती जातोय का. आजकाल ज्या वेळेस कोविड आलेला, फिंगर लोक लावायला घाबरत होते. मोबाईल ॲप्लिकेशनद्वारा आपण तो जिथे जातोय ते पूर्ण ट्रॅक करू शकतो. CNC सारखं तुम्ही इनोव्हेटिव्ह सोल्युशन सांगितलं आम्हाला. AI सिस्टम डेव्हलप झाली ज्याच्यात तुम्ही 1 ते 1.5 मीटरच्या अंतरावरनं फेस रीड करू शकतात. आपण स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणतो ते प्रॉपर सेट असल्यामुळे त्या 4,000 लोकांपर्यंत तुमची सर्व्हिस गेली. त्या स्क्रीनवरनं बटन दाबून ते डोर ओपन करू शकतो. म्हणजे खालती सिक्युरिटी गार्ड ठेवण्याची गरज नाहीये 4-5 व्हीलांसाठी. सो कुठल्या व्यक्तीने किती वाजता मशीनवरती काम केलंय हे सगळे रेकॉर्ड्स डिव्हाइसमध्ये सेव्ह राहतात. तर ज्या ठिकाणी आपल्याला 3 सिक्युरिटी गार्ड लागणार तिथे 1 सिक्युरिटी गार्ड पण काम करतो. ऑब्व्हियसली टेक्नॉलॉजीचा हाच बेनिफिट आहे. नमस्कार, मी चेतन. सिनेरा फिल्म स्टुडिओ प्रेझेंट्स बिझनेस पॉडकास्ट सिरीजमध्ये आज आपलं पुन्हा स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत मुकेश पाटील. आज आपण पॉडकास्ट जो घेतो त्याच्यामध्ये आपण सिक्युरिटी रिलेटेड चर्चा करणार आहोत. सिक्युरिटी म्हणजे सुरक्षा हा खूप वर्षानुवर्षे युगानुयुगे सगळ्यांना भेडसावत असणारा प्रश्न आहे. सो मुकेश पाटील सर आहेत आपले एम्बग इन्फोचे सर्व. नमस्कार मुकेश सर. नमस्कार सर. सर, नाव खूप तुम्ही इंटरेस्टिंग दिलंय, एम्बग इन्फो. सो आपण त्याच्या आयडिओलॉजी पासून सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव मुकेश पाटील. एम्बग इन्फो हे नाव ॲक्च्युली जेव्हा मी कंपनी स्टार्ट केली तेव्हा विचार केला की नाव कुठलं ठेवायचं. तर सर्वच जण बरेच असे रेग्युलर नाव ठेवतात की पाटील एंटरप्राइजेस किंवा मुकेश असं समथिंग ठेवतात. तर आम्ही विचार केला की सॉफ्टवेअर कंपनी चालू करतोय तर काहीतरी वेगळं नाव असायला पाहिजे. सो आम्ही सर्च केलं थोडं. सो मला थोडं युनिक नाव सापडलं, एम्बॅग इन्फो. एम्बॅगचा अर्थ होतो कॉन्ट्रीब्युशन, म्हणजे कुठेतरी हेल्प करणं. आणि सॉफ्टवेअर कंपनी स्टार्ट करणार होतो म्हणून आम्ही इन्फो टेक्निकल वर्ड घेतलं, मग ते असं नाव झालं एम्बॅग इन्फो. डेफिनेटली गुड नेम वी कॅन कॉल इट ॲज. सो एम्बग इन्फोमध्ये काय काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता, कुठले कुठले प्रोडक्ट्स असतात, कुठल्या ब्रांचेस आहेत? एम्बॅग इन्फोमध्ये आपण सिक्युरिटी सिस्टम सप्लाय करतो. सुरुवातीला एम्बॅग इन्फो ही एक सॉफ्टवेअर कंपनी आहे ज्याच्यात आपण सॉफ्टवेअर पण डिझाईन करतो आणि त्याच्यासोबत आपण हार्डवेअर पण सप्लाय करतो, ज्याच्यात सिक्युरिटीमध्ये CCTV आले, बायोमेट्रिक आले, व्हिडिओ डोर फोन आले, ॲक्सेस कंट्रोल्स आले, त्यानंतर बूम बॅरियर आले सिक्युरिटी सिस्टमसाठी, त्यानंतर RFID कार्ड, नेटवर्किंग, अशा बऱ्याच गोष्टी, स्मार्ट होमसाठी होम ऑटोमेशन आले. अशा गोष्टी की ज्या इंडस्ट्रियल लेवलला किंवा रेसिडेन्शियल लेवलला कामात येतील अशा सगळ्या सिस्टम्स आपण प्रोव्हाइड करतो. अच्छा. सो आता हे प्रोव्हाइड करत असताना बऱ्यापैकी जे तुमचे प्रोडक्ट्स असतात, समजा आजकाल खूप सिक्युरिटीविषयी लोक अवेअर असतातच, तर तुमचा एक्सपिरियन्स काय, लोक कसे रिस्पॉन्ड करतात, तुमचे काय त्याच्यातले एक्सपिरियन्स? लोक अवेअर आहेतच बऱ्यापैकी सिक्युरिटी सिस्टम्सला. आमचा एक्सपिरियन्स म्हटला तर जेव्हा आपण लोकांना कुणी जेव्हा नवीन ऑफिस चालू करतं किंवा घर सेटल करतं तर प्रत्येकाचा विषय असतो की माझ्या ॲब्सेन्समध्ये घरात काही गोष्टी घडू नये. त्यासाठी आजकाल लोक CCTV हे स्टार्टिंगपासूनच प्रिफर करतात. CCTV झाले, एखादी कंपनी स्टार्ट होते त्यावेळेस CCTV किंवा बायोमेट्रिक ह्या दोघं सिस्टम्स ते लावूनच घेतात, ज्याच्यात त्यांना बेस्ट पद्धतीने जे रिझल्ट असतात, जसे की त्यांना 24 आवर्स कुठं नाही सर्व्हिलन्स चेक करता येतं. अटेंडन्स असेल तर फिंगर टिप्सवरती मंथली त्यांना अटेंडन्स भेटतात. तर आमचा रेग्युलर एक्सपिरियन्स खूप छान आहे कस्टमर्सचे. अच्छा, तुम्ही आता रेग्युलर अटेंडन्स वगैरेचा उल्लेख केलात. त्याच्यामध्ये मग बायोमेट्रिक्समध्ये असे काय काय फीचर्स असतात की ज्याचा फायदा तर रेसिडेन्शियलला किंवा एखादं जर कमर्शियल ऑफिस वगैरे आहे किंवा एखादी कंपनी आहे त्याला कसा फायदा होतो? बायोमेट्रिक सिस्टम म्हटलं तर ही खूप छान सिस्टम आहे. रेग्युलर आपली जी एक्झिस्टिंग सिस्टम होती ती पेपर वर्क वरती होती सगळी. म्हणजे अगोदर एम्प्लॉई यायचा 9:30 यायचा, तो तर 9चा टाईम टाकायचा. म्हणजे ओनर जे असतात, ओनरला कधीही कळत नाही की तो अर्धा तास लेट आला किंवा उशीर आला तरी पण त्याचा टायमिंग जो असतो तो रेग्युलरचाच टाकतात. बट जेव्हापासून बायोमेट्रिक सिस्टम आलेली आहे कंपन्यांमध्ये किंवा रेसिडेन्शियल म्हणजे कुठे यूज करा, जिथं तुम्हाला प्रॉपर ही ऑन टाईम रेग्युलर सिस्टम हवी अटेंडन्सची, तिथं आपण यूज करतो. कंपन्यांमध्ये जिकडे आपण अटेंडन्स लावतो त्यामध्ये एम्प्लॉईजचा सिंगल एम्प्लॉईपासून ते नंबर ऑफ एम्प्लॉई किती असू द्या तिकडे आपण बायोमेट्रिक सिस्टम बसवतो, ज्याच्यात त्यांना फक्त बायोमेट्रिक सिस्टममध्ये तुम्हाला फिंगर, फेस, त्यानंतर आपल्याला RFID कार्ड, अशा बऱ्याच सिस्टम अवेलेबल असतात मार्केटला किंवा कंपन्यांसाठी, जे फेस रिडिंग करून आपली एम्प्लॉईची अटेंडन्स रेग्युलर टाईमवरती करू शकतात.
त्या अटेंडन्स सिस्टमसोबत आपल्याला एक सॉफ्टवेअर पण येतं, ज्या सॉफ्टवेअरमध्ये ओनरला किंवा जे कंपनीत HR वगैरे असतात ज्यांना अटेंडन्स कॅल्क्युलेशन करून दिलेले असतात, सो ते फिंगर टिप्सवरती रिपोर्ट काढू शकतात की किती दिवसात किती लोक आली, किती टाईम झाला आहे, किती तासाने काम केलं आहे, किती ओव्हर टाईम झाला आहे, किती ॲब्सेंट झालं आहे, ते टोटल त्यांना अटेंडन्स सिस्टमद्वारे हे काढायला भेटतात. याच्यात आणखी ॲडव्हान्स सिस्टम असे आलेले आहेत की आजकाल मोबाईलवरती पण एम्प्लॉयला अटेंडन्स काढायला लागलेले आहे. म्हणजे जरी एम्प्लॉई जरी प्रिमायसेसमध्ये आला तर त्याच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन येतं की एम्प्लॉय आता आलेला आहे, इवन दो म्हणजे त्याच्याकडे कमी एम्प्लॉय असतील किंवा जास्त असतील. ऑन फील्ड पण जरी लोक असतील कोणाचे, म्हणजे फॉर एक्झाम्पल सेल्स पर्सन असतात, सेल्स एक्झिक्युटिव्ह असतात जे ऑन फील्ड काम करतात, सो त्यांच्यासाठी पण आजकाल मोबाईल ॲप्लिकेशन आले आहेत जेणेकरून ते कुठल्याही ठिकाणी ते सेल्स करायला जात आहेत. एम्प्लॉयला टेन्शन असतं की माझा एम्प्लॉय खरोखर सेल्सवरती जातोय का, ओनरला टेन्शन असतं की माझा एम्प्लॉय खरोखर फील्डवरती जातोय का, की घरीच सांगतोय मी गेलो होतो 10 ठिकाणी. बट मोबाईल ॲप्लिकेशनद्वारा आपण तो जिथे जातोय ते पूर्ण ट्रॅक करू शकतो आणि ते पण लोकेशन वाईज ट्रॅक करू शकतो. तो या लेवलला आजकाल अटेंडन्स सिस्टम गेलेली आहे. अच्छा, आता अटेंडन्स सिस्टममध्ये तुम्ही बऱ्यापैकी फीचर्स वगैरे एक्सप्लेन तर केलेच आणि त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. पण ह्या ज्या अटेंडन्स सिस्टम वगैरे असतात किंवा हे बायोमेट्रिक्सचं सोल्युशन तुम्ही जे इंटिग्रेट करताय ते किती अफोर्डेबल असतं, ते कोण अफोर्ड करू शकतो? अटेंडन्स सिस्टम ज्या लोकांनी आत्ता बिझनेस स्टार्ट केले, ज्यांच्याकडे 2 एम्प्लॉय असतील, 3 एम्प्लॉय असतील, तर अशा लोकांसाठी सुद्धा आजकाल बायोमेट्रिक सिस्टम अवेलेबल आहेत. बायोमेट्रिक सिस्टम आजकाल नाही म्हटलं तरी तुम्ही ओपन प्राइसिंग्स असतात, तुम्ही 5,000पासून नॉर्मली स्टार्ट होतात ते 50,000पर्यंत AI सिस्टमचे अवेलेबल डिव्हायसेस आहेत. आजकाल ज्यावेळेस कोविड आलेला, फिंगर लोक लावायला घाबरत होते आणि क्लोज म्हणजे कुठल्याही वस्तूला हात लावायला लोक घाबरत होते, ते त्या काळात AI सिस्टम डेव्हलप झाली ज्याच्यात तुम्ही 1 ते 1.5 मीटरच्या अंतरावरनं फेस रीड करू शकतात. एवढी चांगली सिस्टम आलेली आहे मार्केटमध्ये आता. सो असं काही नाही की बाबा माझ्याकडे 50 एम्प्लॉय असतील तरच मी बायोमेट्रिक घेतलं पाहिजे, माझ्याकडे 100 एम्प्लॉय असतील तरच मी ॲप्लिकेशन वापरायला पाहिजे, असं काही नाही आहे. आजकाल तुम्ही फिंगर जेव्हा तुम्ही बायोमेट्रिकला पंच करतात तिथं पंच केल्यापासून ते सॅलरी स्लिप कॅल्क्युलेशन होईपर्यंत एवढी सिस्टम एनरोलमेंट झालेली आहे. म्हणजे तुम्हाला मध्ये काहीच कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही. फिंगर लावला की तुम्हाला मंथली डायरेक्ट सॅलरी रिपोर्ट काढून भेटेल, इथपर्यंत स्ट्रीमलाईन झालेली आहे सिस्टम. अच्छा, म्हणजे परत सॅलरी कॅल्क्युलेशन करायला, त्याच्या लिव्स किती होत्या, त्याच्या अब्सेन्सेस किती होते, हे करण्यासाठी आपल्याला परत एका सेपरेट माणसाची गरज नाहीये. आणि जरी एखाद्या माणसाला ठेवलं पण असेल तर तुम्ही त्याचा दुसऱ्या कामासाठी चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेऊ शकता, कारण की इथं तुमचा टाइम भरपूर वाचतो आता. अच्छा, स्वतः बोलताना तुम्ही AIचा उल्लेख केला, सो त्याच्यामध्ये अजून काय, म्हणजे काय यूज केस नक्की अजून याच्यामध्ये इम्प्लिमेंट करता येते? AI सिस्टम म्हणजे कसं आहे की सुरुवातीला जेव्हा फेस डिव्हाइस आलेले मार्केटमध्ये त्यावेळेस त्याच्या जवळपास 1.5 फुटावरती जाऊन रीड करावं लागत होतं, म्हणजे खूप क्लोज. बट आत्ता आणि जेव्हा क्लोज जावं लागत होतं तेव्हा तो फक्त जस्ट फेस किंवा हेड किंवा चीन एवढंच रीड करत होता. आजकाल आईज, फोरहेड म्हणजे पूर्ण या चेहऱ्यातला कुठलाही जर सिंगल पार्ट तर त्याला मॅच झाला तरी तो रीड करतो, ते पण 1 मीटरवरनं. ही खूप चांगली टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यात तुम्हाला फॉर एक्झाम्पल जिथं मोठ्या इंडस्ट्री आहेत, जिथं 1000 लोक ॲट ए टाइम एका शिपमध्ये काम करतात, सो 1000 एम्प्लॉई जर एका शिपमध्ये काम करतात तर तुम्ही विचार करा की एका बायोमेट्रिकवरती जिथं क्लोजने रीड करायचं तर त्यांना किती वेळ लागेल रीड करायला. म्हणजे त्यांचा 1 तास फक्त रीडिंगलाच जाईल, सो त्यांना 1 तास अगोदर एम्प्लॉयला बोलावं लागेल. बट आता या सिस्टममध्ये त्यांचे हार्डली 5-7 मिनिटात काम होतं, कारण की एम्प्लॉय समोराला रीड होतं, म्हणजे काही मिनिटातच 400-500 लोकांचे रीड होतात, अशा सिस्टम्स आता आहेत. तर ही AIची टेक्नॉलॉजी सगळी. ओके, एम्बर्ग इन्फोमध्ये आता हे तुमचं बाकीचे जे काय काय प्रोडक्ट्स आहेत ज्याच्यामध्ये बूम बॅरियर किंवा बाकीच्या गोष्टी तुम्ही मेन्शन केल्या, सो याच्यामध्ये असं काय तुम्ही नवीन काही इन्व्हेन्शन्स किंवा काही असे इंटरेस्टिंग यूज केसवरती काम केलंय का? हो, आम्ही आता ॲक्च्युली 2015 साली जेव्हा आम्ही या क्षेत्रात काम सुरुवात केली होती, म्हणजे सुरुवातीला एम्बर्ग इन्फो ही सॉफ्टवेअर कंपनी म्हणून स्टार्ट झाली. नंतर आम्हाला असं कळलं की सॉफ्टवेअरसोबत आपल्याला हार्डवेअर पण काम करायला पाहिजे मार्केटमध्ये, जेणेकरून आपल्याला कंपनी जास्त ग्रो करता येईल. मग आम्ही हार्डवेअरमध्ये काम करायला, मग आम्ही बायोमेट्रिकसोबत सुरुवात केली, बूम बॅरियरसोबत सुरुवात केली. सो त्यावेळेस आम्हाला असं लक्षात आलं की आपण जर रेग्युलर सर्व्हिसेस फक्त जर मार्केटमध्ये घेऊन चाललो, सो आपण फक्त स्टेबल राहू, आपण ग्रो नाही करू शकत, आपण सर्वाईव्ह करू शकतो. तर मला असं लक्षात आलं की आपण मार्केटमध्ये जे चाललंय त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळ्या दृष्टिकोनाने काहीतरी कस्टमरला वेगळं सोल्युशन दिलं पाहिजे. मग एक इंडस्ट्री आहे ऑटोमोबाईल इंडस्ट्री, ज्याच्यात आपण CNC मशीन म्हणतो, बायोमेट्रिक आपण त्यांना सप्लाय करतो. CNC मशीनला जिकडे प्रोग्रामिंग एडिट होतात, प्रोग्राम एडिट करताना ऑफसेट व्हॅल्यू एडिट करतात, टूल लाईफ, टूल काउंट वाढवतात, त्या ठिकाणी आजकाल एक्झिस्टिंग सिस्टममध्ये एडिट की वापरतात.
एडिट की म्हणजे कसं असतं की सुपरवायझरकडे एडिट की असते, CNC मशीनच्या लाईनला ऑपरेटर्स अवेलेबल असतात. सो कधी जरी काही चेंजेस करायचे असले सो सुपरवायझरकडे की असल्यामुळे सुपरवायझरला यावं लागतं. बट या केसमध्ये कसं होतं की सुपरवायझर कुठं मीटिंगला बिझी आहे, मग ते ऑपरेटरला सांगतात की तू एडिट कर बाबा, जेणेकरून त्यांचं काम वाचेल. बट या केसमध्ये कसं होतं की जर काही इन्सिडेंट झाला, ऑपरेटरने टाकलं तर ते जमलिंग होते की नाही मी नाही टाकलं, मग सुपरवायझर म्हणतो मी नव्हतो, हा नव्हतं, तर त्या केसमध्ये कंपनीचा लॉस होतो, मशीन ब्रेकडाऊनला जाते, प्रोडक्शन थांबतं, लाखो रुपयाचं नुकसान होतं, जॉब डॅमेज झाल्यामुळे रिमोट तुटतात, अशा बऱ्याच गोष्टी होतात. सो त्या केसमध्ये आपण त्यांना जी एडिट की आहे ती रिप्लेस करून बायोमेट्रिक इंटिग्रेशन केलं आहे त्या ठिकाणी. म्हणजे जो ऑथेंटिकेशन पर्सन आहे, जो ऑथराईज पर्सन आहे, तोच फक्त फिंगर लावू शकतो आणि तोच एडिट करू शकतो प्रोग्राम, तोच फक्त ऑफसेट व्हॅल्यू चेंज करू शकतो, तोच टूल काउंट असेल हे टाकू शकतो, जेणेकरून इन्सिडेंट झाला पण सो फिंगर लावल्यानंतर रेकॉर्ड जनरेट होतात. सो कुठल्या व्यक्तीने किती वाजता मशीनवरती काम केलं हे सगळे रेकॉर्ड्स डिव्हाइसमध्ये सेव्ह राहतात. सो मॅनेजमेंट जेव्हा हायर लेवल मॅनेजमेंट जेव्हा विचारतात खालच्या लेवलला की बाबा कोणी केलेलं आहे, काय केलं आहे, तो हे सगळ्या गोष्टी त्या माणसाला फिंगर टिप्सवरती भेटतात आणि काही जमलिंग न करता, कुणावरती काही दोषारोप न करता तो व्यक्ती लगेच समोर येतो. सो ही टेक्नॉलॉजी चांगली आहे. जिथं जिथं तुम्ही ज्या लेवलला तुमचे मशीन ब्रेकडाऊनला जातात, ओके, हे लावण्याची सगळ्यात मोठं रिझन काय की प्रोग्राम चुकीचा एडिट केल्यामुळे मशीन ब्रेकडाऊनला जातात, मशीन ब्रेकडाऊनला गेल्यामुळे प्रोडक्शन कमी होतं, प्रोडक्शन कमी झाल्यामुळे पुढचे ऑर्डर लवकर कंप्लीट नाही होत टार्गेट. या केसमध्ये हे जर आपण लावलं तर ॲटलिस्ट मशीन ब्रेकडाऊनचा टाईम हा जवळपास 70-80% कमी होतो. बापरे, हा तर खूप मोठा नंबर आहे. हां, म्हणजे त्यांचं जे मशीन खूप दिवस पेंडिंग राहत होते किंवा ब्रेकडाऊन जात होते, तिथं आता ते ब्रेकडाऊन जाणे खूप कमी झालेत. म्हणजे याच्यामुळे त्यांचं प्रोडक्शन खूप चांगल्या पद्धतीने चालतात. अच्छा, हे सोल्युशन तुम्ही आतापर्यंत कुठं कुठं बिल्ड केले? बाकी सिटीजमध्ये केले, कुठं कुठे केले? आत्तापर्यंत आम्ही म्हणजे एम्बॅग इन्फो ही आता जवळपास 4 ते 5 डिस्ट्रिक्टमध्ये काम करते. जसे की मुंबई झाले, पुण्यात तर प्रेझेन्स आहेत मोठ्या प्रमाणावरती, औरंगाबाद झाला, नाशिक झाले, जळगाव झाले, या लेवलवरती काम करतात. आणि हे जे सोल्युशन आहे हे आम्ही बजाज कंपनीपासून स्टार्ट केलेलं. म्हणजे आमची पहिली जिथं आम्ही स्टार्ट करते ॲलिकॉन कॅस्ट्रोलाइट म्हणून कंपनी शिक्रापूरची, तिथून स्टार्ट केलेलं. त्यानंतर आम्हाला बजाज कंपनीकडनं चांगल्या पद्धतीने मोठा प्रोजेक्ट भेटला त्यांच्या वेंडर्सला सगळीकडे. बजाज कंपनी थ्रू आम्ही पुण्यामध्ये इम्प्लिमेंट केलं, औरंगाबादला केलं, पंतनगरला केलं आहे, बँगलोरला केलं आहे, दिल्लीला केलं आहे. सो अशा पद्धतीने जिथे इथे रिक्वायरमेंट वाढते त्या पद्धतीने आम्ही हे मोठ्या लेवलवरती इम्प्लिमेंट करतो आणि याचा बेनिफिट कस्टमरला खूप छान लेवलला जातो. हा, तसं तुम्ही मेन्शन केलं की याचा बेनिफिट क्लायंटला खूप चांगल्या लेवलला जातो आणि डेफिनेटली 70-80% हा खूप मोठाच नंबर आहे त्याच्यामध्ये. सो हे सोल्युशन तुम्ही इम्प्लिमेंट केल्यानंतर एखाद्या क्लायंटचा एक्सपिरियन्स वगैरे काय शेअर करा? क्लायंटचा एक्सपिरियन्स मी बजाजचाच एक्सपिरियन्स शेअर करेल चांगल्या पद्धतीने. ॲक्च्युली त्यांच्या 1-2 कंपन्या आहेत ज्याच्यात बऱ्यापैकी मशीन्स ब्रेकडाऊनला जात होत्या, ॲक्च्युली चांगल्यापैकी जात होते. पण त्यांनी हा जेव्हा डेमो घेतला माझ्याकडनं, म्हणजे त्यांनी चाकणच्या एका कंपनीला डेमो घेतला, सो त्यांना असं लक्षात आलं की हे डिव्हाइस लावल्यानंतर आपल्या ज्या एक्सक्यूज आहेत लोकांच्या त्या खूप कमी झालेल्या आहेत. सो त्यांनी हा त्यांच्या अंडर जेवढ्या पण वेंडर्स आहेत ते सगळीकडे इम्प्लिमेंटेशनला स्टार्ट केला. सो त्याच्यामुळे मला तिकडनं खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स भेटला आणि त्याचा एक्सपिरियन्स पण छान होता की बाबा हे डिव्हाइस लावल्यामुळे आमचे प्रोडक्शन पण छान लेवलला ग्रो झालेले आहेत, मशीन ब्रेकडाऊन कमी झालेला आहे. नक्कीच. म्हणजे एम्बॅग इन्फोच्या बाबतीत तुम्ही स्टार्टलाच सांगितलं होतं की तुम्हाला सोल्युशन ड्रिव्हन करायचं होतं. सो एम्बॅग इन्फो डेफिनेटली वाटतं की काहीतरी इनोव्हेशन्स घेऊन येते. आतापर्यंत किती लोकांना सेवा दिली सर तुम्ही? आम्ही आत्तापर्यंत आमच्या कंपनीला 10 वर्ष झालेत. आता 2015चे एस्टॅब्लिशमेंट आहे. आम्ही आत्तापर्यंत 10 वर्षात जवळपास मोर दॅन 4000 कस्टमर्सला सर्व केलेलं आहे, ज्याच्यात आम्ही सर्व्हिस ड्रिव्हनवरती आणि सोल्युशन ड्रिव्हनवरती जास्त काम करतो. अच्छा, सर्व्हिस ड्रिव्हन आणि सोल्युशन ड्रिव्हन डेफिनेटली. सो आता याच्यामध्ये सोल्युशन देणाऱ्या, जे सिक्युरिटी सिस्टम देणाऱ्या खूप साऱ्या कंपन्या आहेत, खूप साऱ्या ऑर्गनायझेशन आहेत. सो एम्बॅग इन्फो ही कशी सेपरेट करते स्वतःला याच्यातून? एम्बॅग इन्फो ही सेपरेट अशी करते की आम्ही ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात सर्व्हिस हा सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. जसं आम्ही कुठे CCTV लावले, तुम्ही 1 CCTV लावा, 100 लावा, 1000 लावा, पण त्या ठिकाणी तुम्हाला सर्व्हिस हा पॉईंट इम्पॉर्टंट नसतो. म्हणजे CCTV हा असा पॉईंट आहे की तुम्ही कधीही लावला, रात्री इन्सिडेंट झाला तर लोक रात्री पण कॉल करतात सर्व्हिससाठी, कारण की तो खूप मेजर पॉईंट आहे आजकालच्या याच्यात. सो त्या केसमध्ये जसं बायोमेट्रिक लावलं तर बायोमेट्रिक हे हार्डवेअर 1 टाईम लावला जातो, बट यासाठी जे लागणारं सर्व्हिस आहे, फॉर एक्झाम्पल त्याचा जो सॉफ्टवेअर आहे
त्याला बॅकएंडचा सपोर्ट हा तुम्हाला नेहमी चालू असतो. मंथली कंटिन्युअसली म्हणजे पूर्ण वर्षात त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करावी लागते. सो एम्बॅग इन्फो सर्व्हिस पॉईंट ऑफने काम करते की जिथं आपल्याला EMC प्रोव्हाइड करतो आपण कस्टमरसाठी सर्व्हिससाठी, रिमोट सपोर्ट आपले कंटिन्युअसली चालू असतात. आपली बॅकएंडला जवळपास 4 ते 5 लोकांची टीम आहे, ती फक्त सर्व्हिससाठी बसलेली असते ऑफिसमध्ये, ज्याच्यात आपण रिमोटने पण देतो, ऑन साईट गरज असली तर ऑन साईट पण देतो, लोकांसाठी ट्रेनिंग्स अरेंज करतो. जेव्हा आपण सुरुवातीला बायोमेट्रिक लावून देतो किंवा CCTV लावून देतो तर त्यांना एक प्रॉपर ट्रेनिंग देतो, युजर फ्रेंडली सेटअप करून देतो, जेणेकरून त्यांना इन फ्युचरमध्ये स्ट्रीमलाईन करताना खूप इझी पद्धतीने काम करता येईल. यासाठी आम्ही पद्धतीने बॅकग्राऊंडला सर्व्हिस सपोर्ट घेऊन काम करतो. डेफिनेटली. म्हणजे तुमच्याकडे जी आपण स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणतो ते प्रॉपर सेट असल्यामुळं त्या 4,000 लोकांपर्यंत तुमची सर्व्हिस गेली आणि ते हॅपी पण आहे त्याच्या. एक्झॅक्टली. सो याच्यामध्ये अजून एक होतं की मुकेश सर, ज्यावेळेस आपण सिक्युरिटीमध्ये काम करतो, आता सिक्युरिटी मग ती कमर्शियल असो रेसिडेन्शियल असो, काही वेळेस लोक खूपच कॅज्युअल असतात त्याच्या बाबतीमध्ये, म्हणजे घरच्या याच्यामध्ये ह्याच्यात का पैसे टाकायचे का नाही टाकायचे, तर याच्याविषयी तुमचा व्ह्यू कसा आहे? डेफिनेटली सर, खूप छान क्वेश्चन आहे याच्यात. जेव्हा मी CCTV किंवा बायोमेट्रिक इंडस्ट्रीमध्ये लावतो तेव्हा ही सिस्टम लावल्यानंतर कुठल्याच मालकाला असं लगेच जाणवत नाही की हा माझा काहीतरी व्हॅल्यू बेस प्रोडक्ट आहे. म्हणजे जसं की मी एखादी कार घेतली तर मी त्या कारचं कंटिन्युअसली एन्जॉयमेंट करत असतो, तर मला जाणवतं की मी 10 लाखाची कार वापरतोय, म्हणजे मला ते फील होतं. सिक्युरिटी सिस्टम्समध्ये तसं नाही आहे. पण जर तुम्ही बॅकग्राऊंडला जर याची व्हॅल्यू बघितली तर खूप मोठी जाते. याचं एक्झाम्पल आहे की फॉर एक्झाम्पल जिथं आपण बायोमेट्रिक लावतो, आता एखाद्या ठिकाणी 100 एम्प्लॉई किंवा 200 एम्प्लॉई आहेत, ओके. ज्या ठिकाणी आपण बायोमेट्रिक यूज नाही करत त्या ठिकाणी जसं मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की जरी एम्प्लॉई 9:30 वाजता येत असेल आणि जरी तो 9चा टाईम टाकत असेल, म्हणजे तो अर्धा तास युटिलाइज करतोय त्याच्या कामासाठी, बट कंपनी त्याला अर्धा तासाचा पगार फ्रीमध्ये देते. बट याच केसमध्ये जर बायोमेट्रिक असला असता तर असे भरपूर एम्प्लॉई करतात, तो एक नाही करत. 100 एम्प्लॉईमध्ये ॲटलिस्ट 50 तरी असे एम्प्लॉई असतात ज्याचे 5-10 मिनिट लेट चालू असतं. सो जर विचार करा की त्याच केसमध्ये जर बायोमेट्रिक सिस्टम त्यांनी इम्प्लिमेंट केली, सो त्या बायोमेट्रिक सिस्टममध्ये टायमावरती त्यांची सॅलरी कॅल्क्युलेशन होते. सपोज तो जर अर्धा तास लेट आला, 15 मिनटं लेट आला, 20 मिनटं लेट आला, सो पर मिनिटचं जर तुम्ही त्याची सॅलरी काढली, सो त्या 100 एम्प्लॉईचं जरी दिवसाला जर त्याचे 40-50 रुपये पण जरी लेटमध्ये जर त्याचा सेव्ह होत असेल, कंपनी जर सेव्ह करत असेल, सो असं तुम्ही 100 एम्प्लॉईचं पकडा, 100 एम्प्लॉईचं तुम्ही 12 महिन्यावर कॅल्क्युलेशन करा, सो असं जवळपास 10, 15, 20, 30 हजार रुपये ते असेच सेव्ह करतात. आणि आपला इव्हन बायोमेट्रिक सिस्टम कितीला आहे तर खूप नॉर्मली बायोमेट्रिक सिस्टम आजकाल येतात, सो त्यांची सेव्हिंग बॅकग्राऊंडला खूप होते. फक्त याचं असतं की एक स्ट्रीम बघा, टेक्नॉलॉजी कुठली यूज केली, तुम्ही कुठली टेक्नॉलॉजी यूज करा तर त्याला काहीतरी काळ द्यावा लागतो, वेळ द्यावा लागतो इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी किंवा त्याला स्ट्रीमलाईन करण्यासाठी, अंगवळणी पडण्यासाठी. एक्झॅक्टली. सुरुवातीला कसं असतं की काही वापरत नाही, रेग्युलर बुक आपल्या रजिस्टर वाईज चालू असतं, बट जेव्हा नवीन सिस्टम येतं तर बरेच इश्यू येतात, त्याला कंटिन्युअसली ठेवावं लागतं, कंटिन्युअसली रिपोर्ट काढावे लागतात, थोडी मेहनत घ्यावी लागते. कधी एम्प्लॉय म्हणतात पंच लागत नाही, कधी एम्प्लॉय म्हणतात की नाही ते डिव्हाइसच बंद आहे. सो या सगळ्या चॅलेंजेसला फेस करून 1-1.5 महिन्यात ही सिस्टम कुठे स्ट्रीमलाईन होते आणि त्यानंतर त्याचे रिझल्ट खूप यूज येतात त्यांना. सो त्याला खूप वेळ द्या, म्हणजे ॲटलिस्ट तुम्हाला 1 मंथ तरी वेळ द्यावा लागतो या सिस्टमला स्ट्रीमलाईन करण्यासाठी. अच्छा, डेफिनेटली. म्हणजे ह्याच्यामधलं तुमचा एक्सपिरियन्स पण बोलतो, गेली 10 वर्ष झालं तुम्ही करताय. सो आता आपली टीम किती आहे एम्बॅग इन्फोमध्ये, किती लोक काम करतात? एक जवळपास 50 लोकांची टीम आहे. अच्छा. सो 50 लोकांच्या टीममध्ये तुम्ही तुमचं ज्यावेळेस सुरुवात केली होती एम्बॅग इन्फोची, सो तुमचा एक्सपिरियन्स काय होता? म्हणजे व्हॉट एनेबल्ड यू टू स्टार्ट द बिझनेस किंवा ऑन्टरप्रिन्युअर माइंडसेट कसा तयार झाला होता तुमचा? बिझनेस स्टार्ट करताना म्हणजे जेव्हा मी IT इंजिनिअरिंग कंप्लीट केली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये, त्यानंतर मी पुण्यात आलो. पुण्यात आल्यानंतर मला इंटर्नशिप वगैरे मी 6 महिने केली फ्री ऑफ कॉस्ट एका ठिकाणी. सो मला त्या फ्री ऑफ कॉस्ट इंटर्नशिपमध्ये मला असं जाणवलं की आपण सकाळी 8ला जातो आहे, संध्याकाळी 8ला येतो, ते पण फ्री ऑफ कॉस्ट 12-12 तास आपण काम करतो आहे. सो हेच काम आपल्यासाठी केलेलं किती सोयीस्कर राहील. सो याच्यानुसार मी त्यांच्याकडे पण काम करत होतं की मी खूप छान पद्धतीने त्यांच्याकडनं शिकून घेतल्या सगळ्या गोष्टी. आणि बिझनेस माइंडसेट मला जेव्हा मी 10वीत असताना भावासोबत काम करत होतो लहानपणा, म्हणजे मी काहीतरी एक 16-17 वर्षाचा असेल त्यावेळेस मी काम म्हणजे त्यांच्यासोबत स्कूल वाईज हे काम करत होतो मी भावासोबत. सो तिथूनच मला एक
बिझनेस माइंडसेट आला की आपल्याला पुढे जाऊन बिझनेस स्टार्ट करायचं आहे. सो मी एज्युकेशन कंप्लीट केल्यानंतर मी जॉब न करता बिझनेसमध्ये आलो आणि बिझनेसमध्ये आल्याचा फायदा मला चांगल्या पद्धतीने आज दिसून येत आहे. अच्छा. सो व्यवसायामध्ये तुम्ही आलाच, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी केल्या. आता तुम्ही सांगताना सांगितलं की तुमचा ऑन्टरप्रिनल माइंडसेट होता, त्याच्यामुळे तुम्हाला आता ज्यांच्यासाठी तुम्ही सोल्युशन प्रोव्हाइड करता त्यांचे प्रॉब्लेम्स पण तुम्हाला माहिती आहेत. पण साधारण 10 वर्षापूर्वी ज्यावेळेस तुम्ही हा चालू केला होता त्यावेळेस एवढे लोक टेक्नॉलॉजी ड्रिव्हन नव्हते. त्यावेळेस रजिस्टरला किंवा जे काही मस्टर वगैरे असेल त्याच्यावरतीच लोक फोकस करायचे. सो ते चॅलेंजेस कसे तुम्ही ओव्हरकम केले? त्यावेळेस ॲक्च्युली लोक एवढे म्हणजे टेक्नॉलॉजीविषयी हे पण नव्हते, एज्युकेटेड पण नव्हते. त्यांना त्यावेळेस कॉस्ट पण खूप हाय होत्या बायोमेट्रिक असू द्या, CCTV असू द्या, प्रत्येक सिक्युरिटी सिस्टमची कॉस्ट खूप हाय लेवलला जात होती. सो ही टेक्नॉलॉजी फक्त ती लोक यूज करत होती ज्यांना खरंच पेनफुल पॉईंट्स आहेत. अच्छा. म्हणजे ज्यांना असं वाटतं की नाही मला ही सिस्टम हवीच आहे, माझे एम्प्लॉईज कधी पण येतात कधी पण जातात, सिक्युरिटी सिस्टमद्वारे त्यांच्यावरती वॉच राहायला पाहिजे, त्यानंतर मला अटेंडन्स टाईमवरती मिळाली पाहिजे. सो या गोष्टीवरती त्यांना तेव्हाच पेन पॉईंट निघतो की जेव्हा त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत होतं. पण आजकाल कसं आहे की आजकाल सिस्टम टेक्नॉलॉजी खूप वाढलेली आहे, AI मुळे खूप इझी झालेली आहे आणि ही इंडस्ट्री जी आहे आत्ताची ती खूप बूम होणारी इंडस्ट्री, म्हणजे कुठे आता स्टार्टिंग झालेली आहे. आजकाल तुम्ही बघितले CCTV पण सगळीकडे कंपल्सरी झालेले आहेत. बायोमेट्रिक कमी किमतीत असल्यामुळे त्याचा चांगल्या पद्धतीने प्रत्येक इंडस्ट्रीयल व्यक्ती किंवा प्रत्येक ओनर हा चांगल्या पद्धतीने त्याचा वापर करून घेत होतं. सो सुरुवातीला खूप डिफिकल्ट होतं, तेवढे टेक्नॉलॉजी लोक समजून पण नाही घेत होते, सेल करायला पण अवघड जात होतं. बट ते हळूहळू ज्या पद्धतीने आपण म्हणतो की चॅलेंजेसमधूनच आपण काहीतरी अपॉर्च्युनिटी शोधतो, ते शोधत आपण कंपनी ग्रो केली. ओके. सो डेफिनेटली त्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगितल्या. आत्तापर्यंत आपण एक 2-3 गोष्टी एक्सप्लोअर केल्या की ज्याच्यामध्ये बायोमेट्रिक्स असेल, CNC सारखं तुम्ही इनोव्हेटिव्ह सोल्युशन सांगितलं आम्हाला. अजून काय काय ज्या गोष्टी आहेत की ज्या खूप चिपर असतात आणि त्याचे फायदे प्रचंड असतात की ज्या रेसिडेन्शियलला जाऊ शकतात, कमर्शियलला जाऊ शकतात, असे काही सोल्युशन्स आहेत का आपल्याकडे? हो आहेत. कमर्शियलसाठी रेसिडेन्शियलसाठी आपण बोलूया. रेसिडेन्शियलसाठी आपल्याकडे जवळपास एक 4 ते 5 प्रोडक्ट्स आहेत, ज्याच्यात आपण CCTVपासून सुरुवात करतो. CCTV तर त्यांना कंपल्सरीच आता रेसिडेन्शियलसाठी लागतात. त्याच्यात त्यांच्या स्टाफसाठी हाऊसकीपिंगसाठी पण बायोमेट्रिक लागतात, ते कंपल्सरी चिप लेवलला जातात. ते आता प्रत्येक लोक आपल्या घरात व्हिडिओ डोअर फोन लावतात. व्हिडिओ डोअर फोनची खूप छान पद्धतीने सिस्टम आहे. जर कुणी व्यक्ती घरात एंट्री करायची असेल तर अगोदर डोअरबेल होती. डोअरबेलमुळे कसं असायचं की डायरेक्ट आपण डोअर ओपन करायचो, पण आजकाल सिक्युरिटी या लेवलला गेलेली की डोअर ओपन करणंसुद्धा आजकाल लोकांना थ्रेट वाटतो. अचानक कुणी आलं, जबरदस्ती घरात घुसलं तर हे वाटतं. सो व्हिडिओ डोअर फोन सिस्टममुळे एवढी इझी झालेली आहे की बाहेर जर कुणी आलं असेल तर त्याला फक्त बटन प्रेस करायचं आहे. बाहेर कॅमेरा लावलेला असतो, त्या कॅमेरा लावल्यामुळे त्याचा व्हॉईस किंवा तो व्यक्ती पूर्ण दिसतो त्या कॅमेऱ्यात आणि आतला व्यक्ती बघू शकतो की कोण आलेला आहे. म्हणजे गेस्ट असेल, अनोळखी व्यक्ती, ओळखीचा व्यक्ती, त्याला आत डोअर ओपन करायचा नाही करायचा इथपर्यंत व्हिडिओ डोअर फोन सिस्टम आहे चिप लेवलला. व्हिडिओ डोअर फोनमध्ये आणखी बेस्ट गोष्ट कुठली की फॉर एक्झाम्पल जर विला असेल, सपोज तुमचा विला असेल, खालती गेट असतं, वरती फर्स्ट सेकंड फ्लोअरला लोक असतात राहिलेले. सो खालती जरी सिक्युरिटी ठेवला किंवा डोअर लॉक असेल, सो लोकांना कॉल करून खालती यावं लागतं डोअर ओपन करण्यासाठी. बरोबर. बट व्हिडिओ डोअर सिस्टममध्ये असं झालं की खालती कॅमेरा असेल, खालती डोअर लॉक सिस्टम लावलेली असेल, EM लॉक वगैरे, डोअर पॅक असतं, पूर्ण इलेक्ट्रॉनिक मॅग्नेट लॉक लावलेले असतात आणि ई सिस्टम कनेक्टेड असते प्रत्येकाच्या घरात. म्हणजे खालती जर बेल वाजली, खालती जर समोर जरी बेल वाजल्यानंतर वरती कुठल्या फ्लोअरला फ्लोअर नंबर असतात खालती कॅमेऱ्यामध्ये, फ्लोअर नंबर दाबला की वरती बेल जाते, कॅमेऱ्यामध्ये दिसतं की कोण आलेलं आहे. ते बोलू पण शकतात, 2 वे कम्युनिकेशन असतं, ते बोलू शकतात. आणि त्यांना जर वाटलं की हा आपलाच व्यक्ती आहे, गेस्ट आहे, घरातला व्यक्ती आहे, तर ते घरातनंच बसून त्या स्क्रीनवरनं बटन दाबून ते डोअर ओपन करू शकतात. इंटरेस्टिंग. या लेवलला आता सिस्टम गेलेले आहेत. म्हणजे खालती सिक्युरिटी गार्ड ठेवण्याची गरज नाही आहे 4-5 विलांसाठी, 4-5 फ्लोअरसाठी. सो ते या पद्धती सिस्टम वापरून पण आपली स्वतःची सिक्युरिटी स्ट्रॉंग करू शकतात. सो अशा पद्धतीने बूम बॅरियर तुम्ही लावू शकता. बूम बॅरियर पण खूप इझी लेवलला जातात. बूम बॅरियरचं पण खूप इंटरेस्टिंग गोष्टी आता आजकाल आलेल्या आहेत. जसं की तुम्ही कारला टॅग लावला बूम बॅरियर, तो जवळपास 1 मीटर 1.5 मीटरवरनं रीड करून ऑटोमॅटिक बूम बॅरियर ओपन होतं. त्यानंतर आजकाल कॅमेरा आलेले आहेत, म्हणजे ज्याच्या आता प्रत्येक टॅग लावायलाच असं नाही आहे, टॅग फाडू शकतो, काही बनवू शकतं.
सो आजकाल लोक कॅमेरे लावतात. कॅमेरा काय करतो की तुमचं नंबर प्लेट रीड करतं, ते सिग्नल बूम बॅरियरला देतं आणि बूम बॅरियर ओपन होतं. अच्छा. सो या लेवलची पण सिस्टम आलेली आहे जिथं जास्त युजर फ्रेंडली. म्हणजे अगोदर लोकांकडे काही वस्तू सांभाळाव्या लागत होत्या. जसं मी तुम्हाला टॅग बोललो, टॅग सांभाळण्याची गोष्ट आहे. इवन तो तिला जरी आपण कारवरती जरी लावला असेल तरी पण तो कुठंतरी उद्या वॉशिंग करतो, काही झालं, लहान मुलं असतात गाडी, ते फाडू शकतात, मग गाडी ओपन नाही होणार तुमचा बूम बॅरियर. सो त्या केसमध्ये नंबर प्लेट रीड करण्याचा आपण कॅमेरा लावतोय, सो तो रीड करून तुमचं बूम बॅरियर खूप इझी लेवलला ओपन होतं आणि युजर फ्रेंडली सिस्टम होते पूर्ण. अच्छा, मग त्यासाठी तो आधी नंबर प्लेट रजिस्टर करा. नंबर प्लेट रजिस्टर करावे लागतात प्रत्येक रेसिडेन्शियल असेल किंवा कंपनी असेल, सो प्रत्येकाच्या रजिस्टर करून घ्यावे लागतात. आणि जरी विजिटर आला तर विजिटरसाठी मॅन्युअल बटन सिक्युरिटी गार्डकडे दिलेलं असतं, सो मॅन्युअल बटनने पण ते ओपन होतं. पण या केसमध्ये रजिस्टर्ड असतील तर ज्या ठिकाणी आपल्याला 3 सिक्युरिटी गार्ड लागणार तिथे एक सिक्युरिटी गार्ड पण काम करतो. ऑब्वियसली टेक्नॉलॉजीचा हाच बेनिफिट आहे. अजून काही सोल्युशन्स? अजून याच्यात आम्ही आता होम ऑटोमेशनमध्ये आता नवीन आलेले आहेत. म्हणजे तुम्ही घरात कुठल्याही लोकेशनला बसून तुम्ही फॅन चालू करू शकतात, लाईट चालू करू शकतात. त्यानंतर तुम्ही व्हॉईसने पण इन्स्ट्रक्शन देऊ शकतात. अशा पद्धतीने मल्टी लेवल अपार्टमेंट सिस्टम्स असतात. म्हणजे सिक्युरिटी गार्ड जिथं बसलेला आहे, खूप मोठ्या सोसायटी असतात आजकाल, मोठ्या मोठ्या सोसायटी असतात ज्याच्यात 1 किलोमीटर आत सोसायटी बांधलेली असते आणि 1 किलोमीटर दूर तुमचं सिक्युरिटी गेट असतं. अच्छा. सो जेव्हा अशा मोठ्या सोसायटी असतात आणि एखादा गेस्ट येतो किंवा विजिटर येतो किंवा हाऊसकीपिंगसाठी कोणी व्यक्ती येतात, सो तिथून ती सिस्टम चालू होते. म्हणजे तिथं एक सिस्टम दिली जाते, तिथून कॉल जातो प्रत्येक फ्लोअरला की तुमच्या घरात असा असा व्यक्ती येतो, तुमचा जे का, तिथून एक सिक्युरिटी लेवल चेक होऊन तो पुढे जातो. परत लॉबी येते, लॉबी पॅनलमध्ये परत एक सिस्टम लावलेलं असतं, तिथं पण बटन असतं, तो परत कॉल जातो वरती. जर तो व्यक्ती ऑथराईज असेल तरच वरून बटन दाबून परत खालची सिस्टम ओपन करून तो घरात जाऊ शकतो. सो इथपर्यंत चांगल्या पद्धतीने सिक्युरिटी सिस्टम आजकाल स्ट्रॉंग झालेलं आहे. दिस इज रिअली ऑसम, कारण मल्टी लेअर सिक्युरिटी आहे. कारण आपण बऱ्यापैकी ऐकतो कधी कधी लहान मुलं घरात असतात, आपण घरात नसतो, बाकीच्या गोष्टी असतात, काही मौल्यवान वस्तू ज्या चोरल्या जाऊ शकतात, ह्यासाठी तर या गोष्टी आहेतच ह्याच्यामध्ये. ॲम्बॅग इन्फोमध्ये आता करिअरच्या काही संधी आहेत का जे आता बाकीचे लोक बघतील, तुमच्यासारख्या इनोव्हेटिव्ह माणसाबरोबर ज्यांना काम करायचं असेल की जिथं सोल्युशनवरती काम केलं जाते प्रॉब्लेम समजल्यावर? ॲम्बॅग इन्फोमध्ये म्हणण्यापेक्षा ही जी आपण सर्व्हिसमध्ये काम करतो आहे, इंडस्ट्रीमध्ये काम करतो आहे, ह्या इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या लेवलला अपॉर्च्युनिटी आजकाल आहेत. का? कारण की ही इंडस्ट्री खूप मोठी होते. म्हणजे जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा खूप कमी टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट होते, खूप मटेरियल, खूप कंपन्या याच्यामध्ये काम करत होत्या. आजकाल ही इंडस्ट्री पहिल्यापेक्षा खूप मोठ्या पद्धतीने वाढलेली आहे, रिक्वायरमेंट पण वाढली. म्हणजे ही टेक्नॉलॉजी अशी आहे की तुम्ही जिथं रिडेव्हलपमेंट होईल, जिकडे स्ट्रक्चर वाढेल, इन्फ्रास्ट्रक्चर असू द्या, तिकडे ही सिस्टम लागणारी गोष्ट आहे. सो म्हणजे ही सिस्टम असं नाही की काळासोबत कुठेतरी जाईल, असे नाही आहे. जसा काळ वाढेल, AI असू द्या किंवा कुठली त्याच्या पुढची टेक्नॉलॉजी असू द्या, त्याच्यात इम्प्लिमेंट होऊन म्हणजे इंटिग्रेटेड होऊन ती सिस्टम आणखी वाढेल. जसं अगोदर सुरुवातीला ॲनॉलॉग कॅमेरे होते, तेव्हा AI तर नव्हते, नॉर्मल कॅमेरे होते. त्यानंतर IP कॅमेरे आले, IP कॅमेऱ्यानंतर आता AI सिस्टमवाले कॅमेरे आले जे तुमचं फेस रीड करतात, ह्युमन डिटेक्शन करतात, त्यानंतर तुमचे अलाराम सिस्टम देतात. अशा बऱ्याच टेक्नॉलॉजी, त्यात प्रत्येक वेळेस ही टेक्नॉलॉजी वाढत चालते. म्हणजे आम्ही फक्त CCTV बाबतच नाही करत आहे, आम्ही ज्या सगळ्या सर्व्हिसेस सप्लाय करतो, CCTV, बायोमेट्रिक, बूम बॅरियर, ह्या प्रत्येक सिस्टममध्ये अपकमिंग टेक्नॉलॉजी ही येणार आहे. आणि जेव्हा जेव्हा अपकमिंग टेक्नॉलॉजीसोबत एखादी सिस्टम इंटिग्रेट होते त्यावेळेस त्या क्षेत्रात अपॉर्च्युनिटी खूप असतात, जबरदस्त असतात. जसं सुरुवातीला कम्प्युटरचं एक्झाम्पल घ्या, कम्प्युटर खूप मोठा होता, पण जशी जशी टेक्नॉलॉजी वाढत गेली तसं तसं कम्प्युटरचं पण युग मोठं होत गेलं आणि त्याची रिक्वायरमेंट पण खूप वाढत गेली. सेम त्याच पद्धतीने या इंडस्ट्रीमध्ये होणार आहे. म्हणजे आपल्याला टेक्नॉलॉजीला आवड नाही करायचं, टेक्नॉलॉजी बरोबर शिकत शिकत पुढे जायचं. एक्झॅक्टली. आता टेक्नॉलॉजी वगैरे तुम्ही बरेच मेन्शन केल्या, तर टेक्नॉलॉजी पार्टनर कोणाकोणाबरोबर आहात तुम्ही, की जे मोठे मोठे ब्रँड्स असतील किंवा काय? टेक्नॉलॉजी पार्टनर म्हणजे ॲक्च्युली ॲम्बॅग इन्फो किंवा जे पण बाकीचे कंपन्या आहेत त्या आम्ही ॲज अ ऑथराईज डीलर म्हणून काम करतो. बायोमेट्रिक्स असेल किंवा CCTV असेल, तर ज्या पण कंपन्या मोठ्या प्रमाणावरती सेल करतात त्यांच्या आम्ही ऑथराईज पार्टनर आहोत. जसं तुम्ही इक्विजन झाले, CP प्लस झाले, ES बायोमेट्रिकमध्ये ESSL झाला, बायोमॅक्स झाला, यांचे आम्ही ऑथराईज पार्टनर आहोत. आणि ऑथराईज पार्टनरचा बेनिफिट असा असतो की कंपनी चांगल्या पद्धतीने सपोर्ट करतो ऑथराईज पार्टनरला. जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की ॲम्बॅग इन्फोचं USP हीच आहे की आम्हाला सपोर्ट सिस्टम खूप छान आहे. म्हणजे तुम्हाला काही इन्स्टंट इश्यू आला तरी आमची बॅकग्राऊंडला टीम खूप मोठ्या प्रमाणात बसलेली आहे जी सर्व्हिस
इन्स्टंट सप्लाय करण्यासाठी येते आणि हे फक्त ऑथराईज पार्टनरसोबतच घडतं. ऑथराईज पार्टनर असेल तर या सगळ्या सपोर्ट सिस्टम तुम्हाला डेव्हलप करता येतं. म्हणजे जर सपोज एंड युजर असेल तर त्याला तेवढं रिच आउट करायला जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा तुमच्याकडे ते सोल्युशन्स क्विक असतात. एक्झॅक्टली. आणि आमचा बेनिफिट पॉईंट काय आहे एमबॅग इन्फोचा, की आम्ही जसं सिक्युरिटी सिस्टम म्हणतो ना, तर सिक्युरिटी सिस्टमला सर्व्हिस पॉईंट, जसं आपण परत सर्व्हिस पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. सो आमचा बेनिफिट काय, मी स्वतः IT इंजिनियर आहे, म्हणजे मी सॉफ्टवेअरमध्ये बऱ्यापैकी हँड्स ऑन आहे माझा. आणि मी जी टीम डेव्हलप करतो ती सॉफ्टवेअरमध्येच करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला जरी काही इश्यू आला, बायोमेट्रिक असेल किंवा कशा रिगार्डिंग कॉल, तर आम्ही कॉलवरती असेल किंवा बॅकग्राऊंड टीम असेल, ही क्विक रिस्पॉन्स करते, कारण की आम्हाला तो पॉईंट समजतो. बरोबर. आम्हाला कुणाला विचारण्याची गरज नाही आहे की विचारून सांगतो हे करतो. हा आमचा एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे की आम्ही सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे ही आमच्याकडनं रिस्पॉन्स इन्स्टंटली जातो. नाही, डेफिनेटली. कारण तुमच्याकडे हिस्टॉरिकल डेटा आहे, तुम्ही 4000पेक्षा जास्त लोकांना केले, 10 वर्ष इंडस्ट्रीमध्ये करत आहे. सो तुमच्याकडे ते जे फ्रिक्वेंटली असतात ते तर येणारच आहेत त्याच्यामध्ये. सो ते तुम्ही लोकांना बऱ्यापैकी आन्सर करू शकता किंवा त्यांच्या समस्यांचं निदान करू शकता. मुकेश सर, एक क्वेश्चन आहे की जसं तुमचं सोल्युशन ओरिएंटेड माइंड आहे, एक प्रॉब्लेम सॉल्व्हर म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. कारण 10 वर्षापूर्वी ज्यावेळेस कोण करत नव्हतं त्यावेळेस तुम्ही त्या इंडस्ट्रीत उतरला, CNC सारखं इनोव्हेशन केलं. हे भले मी रिपीट करत असेल खूप वेळा, पण इंटरेस्टिंग गोष्ट असल्यामुळे आपण ते रिपीट करतोय. एमबॅग इन्फोचं आता फ्युचर विजन काय आहे? तुम्हाला कुठपर्यंत घेऊन जायचं आहे? पहिल्यापासून माझं प्रोडक्ट बेस्ड कंपनीचं विजन होतं. जरी मी आज हार्डवेअर कंपनी म्हणजे हार्डवेअर सोल्युशनमध्ये काम करत असेल तरी पण आम्ही सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर कंपनीलाच घेऊन मोठं होणार आहेत. आम्हाला एक प्रोडक्ट बेस्ड कंपनी बनवायची, म्हणजे स्वतःचे ओन प्रोडक्ट असतील एमबॅग इन्फोचे. स्वतःचे ओन प्रोडक्टचं बेनिफिट भरपूरच असतात. म्हणजे स्वतः प्रोडक्ट असल्यामुळे आपल्याला स्वतःला मार्केटिंग आपल्या पद्धतीने करता येते, स्वतःचा सेल आपण कंट्रोल करू शकतो आणि जसं ग्रो करायचं आहे तसं आपल्या पद्धतीने करू शकतो. सो येणाऱ्या काळात आम्ही AI टेक्नॉलॉजीच्या इम्प्लिमेंट करून, ज्याच्यात आपल्याला अटेंडन्स असेल किंवा सिक्युरिटी सिस्टम्स असतील किंवा त्या रिगार्डिंग पण जर दुसऱ्या गोष्टी असतील, त्याच्यात आम्ही न्यू टेक्नॉलॉजीचा वापर करून एमबॅग इन्फोला प्रोडक्ट बेस खूप मोठ्या प्रमाणात बनवण्याचा आमचा विजन म्हणून आम्ही चालतोय सर. अच्छा, आमच्या शुभेच्छा आहेतच तुमच्या त्या विजनला पर्टिक्युलर, की ज्यामध्ये AI करून तुम्ही अजून चांगले इम्प्रूव्ड आणि मोर इफिशियंट सोल्युशन घेऊन याल. मुकेश सर, याच्यामध्ये आपण काम करत असताना आता आपण बऱ्यापैकी सिक्युरिटी रिलेटेड बोललो, कारण जी सिक्युरिटी सगळ्यांसाठीच इम्पॉर्टंट असते. कारण माणसाला सगळ्या गोष्टी मिळाल्यानंतर जर सुरक्षा असेल तरच तो शांत झोपू शकतो किंवा तर बाकी गोष्टीवर रिलाय करून एक निवांत राहू शकतो. सो आपला हा जो पॉडकास्ट जे लोक बघणार आहेत ते मे बी रेसिडेन्शियल, कमर्शियल, फॉर दॅट मॅटर एनी, म्हणजे कोणी असो, त्यांना तुम्ही काय टिप्स द्याल? जो पण व्यक्ती पॉडकास्ट बघेल किंवा आम्ही ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो, इंडस्ट्रियल असू द्या, कमर्शियल असू द्या, त्यानंतर रेसिडेन्शियल असतील, फॅक्टरीज असतील किंवा कन्स्ट्रक्शन साईट्स असतील, कुठे असू द्या, जेव्हा तुम्ही सिक्युरिटी सिस्टमचा एखादा प्रोडक्ट घेतात, सो ते प्रोडक्ट घेताना तुम्ही फक्त बॅकग्राऊंड एवढंच चेक करा की तो व्यक्तीची सपोर्ट सिस्टम किती आहे. म्हणजे मार्केटमध्ये भरपूर असे लोक असतात की जे स्वतःच काम करतात, ओके, स्वतःच ऑर्डर घेतात, सगळ्या गोष्टी करतात. अशा लेवलला काय होतं की आपण वन टाईम तर सेल करून घेतो, पण सर्व्हिस सिस्टमला सर्व्हिस सपोर्टसाठी खूप इश्यू येतात. म्हणजे ते ऑन टाईम सपोर्ट भेटणं पण खूप इम्पॉर्टंट आहे त्या लेवलला. सो ती सर्व्हिस किंवा सपोर्ट सिस्टम बॅकग्राऊंडला चेक करणं खूप इम्पॉर्टंट आहे की टीम कार्यरत किती आहे किंवा सेल्स टीम किती आहे, सर्व्हिस टीम किती आहे, ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यासाठी इन शॉर्टमध्ये आपण ते सोल्युशन ज्या गोष्टीसाठी लावतोय, जे आपल्याला जो येतो आपला साध्य करायचा आहे, जर त्याने ते चीप सोल्युशन दिलं, भले त्याने काही 2 रुपये कमी गेले, त्याच्यामध्ये काही कमी गेले आणि त्यात सपोर्ट नाही मिळालं तर त्या गोष्टीचं मग तो हेतू साध्य नाही होणार. बरोबर, राईट. आणि आमच्या गोष्टी अशा नाहीत की वन टाईम घेऊन तुम्ही सोडून दिल्यात. जसं की आपण मोबाईल ऑनलाईन घेऊ शकतो, हो, त्याला काही सर्व्हिस लागत नाही, अचानक झाले तर आपण जातो कुठतरी, बट आमच्या सिस्टम्सला कंटिन्युअसली सपोर्ट लागतो. सो त्या सिस्टमला तर तुम्ही असं काही नाही की बघा कस्टमरचा हा हक्क आहे की तुम्ही कमीमध्ये घ्यायलाच पाहिजे, असं नाही की घेऊ नका, बट कमीमध्ये घेताना हे पण चेक करा की आपल्याला ती सिस्टमची सर्व्हिस कशी भेटते किंवा भेटणार आहे की नाही भेटणार आहे. असं नाही की तुम्ही कमीमध्ये घेतलं पण ते कमीच, पण शेवटी पैसे देत ना, येऊन ते वाया नको जायला. करेक्ट. मुकेश सर, बरं वाटलं तुमच्याबरोबर बोलून आणि बऱ्यापैकी काही गोष्टींचा उलगडा झाला. कारण जे कॉमन लोक असतात त्यांच्या डोक्यात एक असतं की मला जर CCTV बसवायचं ते खूप महाग असतात, बायोमेट्रिक्स घ्यायचं असेल तर ते खूपच महाग असेल, ती मला अफोर्ड होईल ना होईल.
मी जर दोघांचं तर घेऊ की नको, कारण त्यावेळेस लोक इग्नोर करतात त्या डेटावरती, त्या ऑटोमेशनवरती, की तिथं आपल्याला कोणाला तर इन्व्हॉल्व करायला लागणारच आहे ना. सो तुम्ही बऱ्यापैकी चांगली इन्फॉर्मेशन दिली. आणखी एक याच्यात की जसं तुम्ही म्हटलात की CCTV बद्दल बरीच दिली, तर CCTV मध्ये जसं चीप सोल्युशन आपण एक शब्द वापरलात तुम्ही, तर लोकांना मोठे सेटअप करायला थोडे कॉस्टली जातं 100%. पण आजकाल ज्यांचे छोटे शॉप्स असतील त्यांच्यासाठी वायफाय कॅमेरे असतील, सिम कार्डवाले कॅमेरे असतील, ज्यांना वायफाय नाही तर त्यांचं आजकाल सिम कार्डवाले कॅमेरे पण आलेत. त्या सिम कार्ड कॅमेऱ्यामध्ये मेमरी कार्ड आणि सिम कार्ड मोबाईल ॲपसाठी ते तिथंच करू शकतात. 2 वे कम्युनिकेशन आलेत. म्हणजे तुम्ही कुठल्या लोकेशनला असाल, सो तुम्ही तिथून ऑफिसमध्ये इन्स्ट्रक्शन देऊ शकतात. इथे काय डिस्कशन चाललं आहे तुम्ही तिकडे ऐकू शकतात की कोण काय बोलतं आहे. म्हणजे त्याला 2 वे कम्युनिकेशन म्हणतो आजकाल आपण. ओके. सो या पद्धतीचे पण सिस्टम्स आलेले आहेत. आजकाल AI सिस्टम आलेली आहे. AI सिस्टम म्हणजे काय की कॅमेरा कुठेही लावू द्या तुम्ही, जर तुम्ही तो एरिया जरी सेन्सेबल असेल, रेस्ट्रिक्टेड असेल, सो तिकडे तुम्ही AI कॅमेरा जर लावला तर ते ह्युमन डिटेक्ट करतं किंवा कुठलाही ऑब्जेक्ट डिटेक्ट करतं. तो ऑब्जेक्ट डिटेलचा सिग्नल तुमच्या सिस्टमपर्यंत येतो आणि तुम्हाला ॲपवरती पण नोटिफिकेशन येतं की तिकडे त्या लेवलला कोणतरी आलेलं आहे. अलार्म वाजतात. म्हणजे बरीच सिस्टम आहे की जी छोट्या म्हणजे चांगल्या टेक्नॉलॉजीपर्यंत पोचलेली आहे आजकाल गोष्टी. आणि चिपपासून सुरुवात, चिप न म्हणतात बेस्ट अफोर्डेबल म्हणू शकतो आपण, आणि त्याच्यात भरपूर फीचर्स आजकाल अवेलेबल आहेत ज्याचा उपयोग आपण सगळ्या लेवलला करू शकतो. सो आपल्याकडे आज मुकेश सर आले, आणि जो सुरक्षा जो आपला जगण्याचा एक अविभाज्य घटक म्हणू शकतो आपण, जर आपण सुरक्षित आपल्याला जर वाटत असेल तरच आपल्याला निवांत झोप लागते. ह्याविषयी त्यांनी त्यांचे प्रोडक्ट्सही एक्सप्लेन केले, त्याच्यानंतर त्यांनी त्याची रेंजही सांगितली, त्यांचे इनोव्हेशनचे सोल्युशन्सही आपल्याबरोबर शेअर केले. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. धन्यवाद मुकेश सर. धन्यवाद चेतन सर. थँक्यू सो मच.